निवडणूक रोख्यांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आता समोर येते। एसबीआयने सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे। निवडणूक रोख्यांसंदर्भातील डेटा निवडणूक आयोगाला देण्यात आल्याची माहिती कोर्टामध्ये एसबीआयने दिलेली आहे। 15 मार्च पर्यंत सगळी माहिती निवडणूक आयोग प्रकाशित करेल, या संदर्भातील माहिती देखील आता समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, एसबीआयने सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक रोख्यांसंदर्भातलं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे आणि यामध्ये काय काय माहिती आता समोर येते? जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये 2019च्या दरम्यान जे काही बॉन्ड खरेदी करण्यात आले ते 3346 आहे आणि त्यापैकी 1609 एवढे बॉन्ड जे म्हणजे खरेदी करण्यात आले त्याच्यापैकी राजकीय पक्षांना किती एकंदरीत त्याचा पैसा मिळालेला आहे ते 1609 आहे। दुसरीकडे 2019 ते 2024च्या दरम्यान 18,871 जे बॉन्ड आहे ते टोटल खरेदी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र त्याचे पैशाचं जर रूपांतर झालं तर 20,421 असं एकंदरीत जी रक्कम जी आहे ती यामध्ये पाहायला मिळतं आपल्याला येत आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।